तुम्ही घरात ख्रिश्चन मुलगी आणलीत, तिला आम्ही सून म्हणून स्वीकारली, कळलं? ते मला मान्य नाही, कळलं का? का म्हणजे धर्मबुडव्या घरातली मुलगी आम्हाला सून म्हणून नको. हे बघ, परधर्मातली असली तरी ती माझ्या घरात आली, तुझा संबंधच काय? संबंध नाही कसा? उद्या तू माझा व्याही होणार, लोक मला विचारणार. हे बघ, फालतू उगाच बोलू नको. काय तुझ्या मनात काय ते सरळ सांग. एक सांगतो, राणी आणि सिद्धार्थचं लग्न मला पसंत नव्हतं, तरी सुद्धा मुलाच्या हट्टासाठी ते मी मान्य केलं. पण तुमच्या आता जे काही घरात चाललंय ना, ते मान्य करणं म्हणजे... बोल ना, बोल ना. बोलतो ना. हे बघ रघुनाथ, मला 30,000 रुपये हुंडा पाहिजे, बस. नाही रघुनाथ, एवढं कर्ज मी मंजूर करूच शकत नाही. हे बघ, तुला मदत करायची माझी पुष्कळ इच्छा आहे, पण कारखान्याचे काही नियम असतात आणि माझेही काही लिमिटेशन्स आहेत. सॉरी साहेब, तुम्हाला उगाच त्रास दिला. हे बघ, तुला व्यक्तिशः मदत करायला मला खूप आवडेल, पण यु नो माय लिमिटेशन्स. मी एक विचारू? राणी म्हणत होती, आपण हे घर गहाण टाकलं तर? नाही, मला ही कल्पना सहन करवत नाही. वडिलोपार्जित घर गहाण टाकायचं म्हणजे गेल्याच जमानात आहे. आणि दुसरीकडे कुठे आपल्याला आसरा आहे का? आपा तर आकाश पाताळ एक करतील. एकाच मांडवात दोघांची? अरे वा, खर्च वाचवायचा विचार दिसतोय. नाही, खर्च वाचवणं वगैरे नंतर, पण आधी पैसाच उभा राहायला पाहिजे ना. बरोबर आहे. फंड, सोसायटी सगळं वापरलं तरी पुरेसा पडेल वाटत नाही. तुझ्याकडून काही मदत झाली तर? बोल, किती लागतील? नाही, लागतील तसे पुष्कळ, पण 5,000 रुपये मिळाले तर बरं होईल. 5,000? एवढे कुठले रे माझ्याकडे? नाही बुवा, 600-500 मिळालास तर काही करता तरी येईल. नाही, 600-500 काही होणार नाही. ठीक आहे, बघूया काहीतरी. इतकं सोनं तुमच्याकडे कसं काय आप्पा? अरे काळ्या कुट्ट ढगाला सोनेरी किनार येते ना, त्यातली गत. मी पैसा खाल्ला ना, त्यातून सोनं घेऊन ठेवलं होतं. तेच लग्न कार्यात काम येईल. आता पण अशा मार्गाने मिळवलेला पैसा लग्न कार्याला नकोय मला. आता उगाच नसते फाटे फोडू नको जानकी. हे पैसे नसले दुसरे पैसे मिळण्याची सोय आहे का? गरजवंताला अक्कल नसते तशातली गत आहे आपली. ठीक आहे, तुमच्या मनाला येईल तसं करा. अप्पा, तिचं बोलणं उगाच मनावर घेऊ नका. अरे वेडा मुलगा, तुझं नशीब थोर म्हणून अशी बायको तुला मिळाली. अतिशय शुद्ध मनाची आहे ती, जरा सुद्धा किलमिश नाही तिच्या मनात. माझा राग नाही आहे तिच्यावर. तू काळजी करू नकोस रघुनाथा, मी सोय करतो सगळी. हा, माझी आयुष्यभराची कमाई. हा, आता करा बघू दुप्पट. जय
शंकरानंद सरस्वती चंडिके चामुंडे चक्की हरिपणगम पणगम चक्किन केशव चक्की केशव तु चक्की केसिया चक्की आगच्छतु भवान् आगच्छतु भवान् आगच्छतु भवान् आगच्छतु भवान् ओम ह्रां ह्रीं क्लीं क्लां ह्रां ह्रीं क्लीं क्लां अरे स्वामी कुठे गेले? अरे स्वामी कुठे आहेत? अरे रघुनाथा रघुनाथा अगो जानकी अरे काय झालं अप्पा? काय झालं ओरडायला? स्वामी कुठे आहेत? अरे घात झाला रे घात झाला. काय झालं? बुडालो पार मेलो रस्ता चालायला गेलो. अरे तो स्वामी माझं सगळं सोनं घेऊन पसार झाला. पसार झाला? जरा पोलिसात जाऊन वरती नको नको पोलीस नको. सगळा खाल्लेला पैसा मागे एकदा झडती घेतली होती घराची त्यांना काही मिळालं नाही. आता विचारतील एवढं सोनं आलं कुठून? काय उत्तर देऊ? तुरुंगात झाडतील मला. हा पापाचा माल गपापर्यंत नेला फिर्याद करणार कशी? व्हॉलंटरी रिटायरमेंट? व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतलीस तर पुढं काय? अंधार अंधार आहे सगळा. या क्षणी तरी माझ्यासमोर पर्याय नाही दुसरा. तुझा अर्ज मंजूर करणं माझ्या हातात नाही. हा पण तू एक करू शकतोस. खुद्द मालकांना जाऊन भेटलास तर कदाचित तुझं काम होऊ शकेल. नाही, मालक थोर मनाचे आहेत. कामगारांविषयी खरी कळकळ आहे त्यांना. नाही पण मालकाला भेटायचं म्हणजे मुंबईला जावं लागेल. तुझी तीही अडचण दूर करतो. हे बघ, एका महत्वाच्या कामासाठी मालकांची मला अर्जंटली मंजुरी हवी. ती सगळी कागदपत्र घेऊन मी कुणाला तरी पाठवणार होतोच. ते तुलाच पाठवतो. ऑफिसच्या कामासाठी गेलास की खर्चाचा बोजा तुझ्यावर पडणार नाही. त्याशिवाय मालकांची हमखास भेटही मिळेल. मी जन्माचा ऋणी आहे साहेब आपला. आई काय ग? काय आहे? पैसे. कसले? बाबा मुंबईला चाललेत ना, असू द्या. चल, वेडी आहेस का तू? तुझे आहेत ना, राहू दे. ठेवा ना प्लीज, मला बरं वाटेल. त्या मी बॅग नेते. तू जड येते, तू नाही उचलायचीस. लवकर या हा बाबा. हा 2 दिवसात परत येतो. गेलो की आलोच. काय हे घ्या. हा? तुमच्या ऑफिसचे महत्वाचे कागदपत्र एका प्लास्टिकच्या पिशवीत ठेवलेत. हा. तिकीट आणि पैसे पण त्यातच आहेत, नाही तर TCL गोंधळून जाल. कमाल आहे तुझी. आणि हे घ्या वर खर्चाला. हे काय? सूनबाईने दिले. कशाला? काय गरज होती त्याची? असू द्यात ना, तिला बरं वाटेल. निघतो मी. आपा आपा नमस्कार करतो. यशस्वी हो. निघतो मी. बरं आहे. लवकर या. हा